नमस्कार. रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्शदृकश्राव्य दिवाळी अंक 2024. लघुकथा तू आहेस ना. मिहिका आणि मयंकच्या लग्नाला 6 महिने झाले होते. अरेंज मॅरेज असलं तरी मिहिका आता छान रुळलेली होती, आनंदी होती. सासू सुनेपेक्षा मिहिका आणि रेवती मैत्रिणी म्हणूनच जास्त शोभायच्या. मयंक आणि मिहिकाचा संसार अर्थातच मयंकच्या स्वतंत्र फ्लॅटमध्ये सुरू झाला. शेजारीच रेवती विवेकचा फ्लॅट होता. रेवतीनं सासर आणि माहेर यांना एकत्र बांधून ठेवलं होतं, त्यामुळे त्यांचा मोठा गोतावळा होता. मयंकच्या आत्याच्या लग्नाच्या वाढदिवसाची पार्टी सुरू होती. सगळ्यांची गंमत जम्मत अगदी धमाल सुरू होती. रेवतीसाठी पिण्याचं पाणी आणायला गेल्यानंतर मिहिका एका विचित्र स्पर्शानं थरारली. मागं वळून पाहिलं तर घाऱ्या डोळ्याचा विशाल छद्मी हसत होता. तू मयंकची बायको ना? मिहिका अवघडून हो म्हणाली. मी विशाल, मयंकच्या आत्याचा दूरचा भाचा. कसं तरी हसून मिहिकानं स्वतःची सुटका करून घेत रेवतीकडे धाव घेतली. रेवती गप्पांमध्ये पूर्णपणे गुंतली होती. संपूर्ण वेळ विशालची नजर आपला पाठलाग करते आहे हे मिहिकाच्या लक्षात आलं आणि ती अस्वस्थ झाली. उद्या पहाटे आमचा भिषिक रूप धबधब्यावर जाणार आहे, तर आज आता लवकर निघते असं जाहीर करत रेवतीचा परिवार घरी निघाला. दुसऱ्या दिवशी पहाटेच रेवती ट्रिपसाठी बाहेर पडली. मयंक आणि बाबा 9:30ला ऑफिससाठी बाहेर पडले. घरात मिहिका एकटीच राहिली. खरं तर रेवतीने तिला माहेरी सोडून येऊ का असंही विचारलं होतं. एका दिवसाचा तर प्रश्न आहे, मी करेन मॅनेज. आणि तशाही स्वयंपाकाला यशोदाताई आणि वरकामाला रुक्मिणी मावशी येणारच होत्या. मिहिका घरातली सगळी कामं आवरून कॉफी घेऊन हॉलमध्ये बसली. या निवांत क्षणी तिला काल रात्रीची विशालची नजर आठवली. तिला कसंसच झालं, पण हा विचार निग्रहानं बाजूला करून तिनं कॉफीचा आस्वाद घ्यायला सुरुवात केली. बेल वाजली म्हणून तिनं दार उघडलं. समोर विशाल उभा होता. विशाल इतका पुढं सरकला की नकळत मिहिकाला मागं सरकावं लागलं आणि विशालला आत यायला जागा मिळाली. घरात कुणी नाही आहे, मिहिका म्हणाली. विशाल म्हणाला, ओ माहिती आहे मला, म्हणूनच तर आलोय ना मी. मावशी, रुक्मिणी मावशी येतील, मी दार उघडून ठेवते. तिची वाट अडवत विशाल म्हणाला, रुक्मिणी मावशी, यशोदा मावशी, आज कुणी येणार नाहीये, सगळ्यांना सुट्टी. मी पाणी आणते. फक्त पाणीच पाजणार तर. चहा करते. मिहिकाला खरं तर काहीच सुचत नव्हतं. तिचा मोबाईलही आतल्या खोलीत राहिला होता. इतक्यात बेल वाजली. विशालनं चमकून दरवाजाकडे पाहिलं. काही वेळ शांततेत गेला. बाहेरची व्यक्ती निघून गेली असावी, पण काहीच क्षणात लॅचचा आवाज आला आणि रेवती जोरात आत आली. आल्या तिनं विशालच्या कानाखाली वाजवली. कोलमडलेला विशाल मागून येणाऱ्या शशांकच्या अंगावर पडला. तितक्यात बाबाही आत आले. त्या दोघांनी विशालला फरफटत बाहेर नेलं. भांबावलेल्या मिहिकाला रेवतीनं आपल्या कुशीत घेऊन थोपटलं. रुक्मिणी मावशींनी आणलेलं पाणी देत रेवतीनं तिला शांत केलं. मिहिकाला गोंजारत रेवती म्हणाली, मिहिका, अगं मला मुलगी नसली म्हणून काय झालं, सोन्यासारखी सून तर आहे, तिची काळजी नको घ्यायला. कालपासून जी तुझ्यावर नजर आहे हे आम्हाला माहिती होतं, पण त्याला काल हटकलं असतं तर त्यानं पुढं केव्हा तरी संधी साधली असती. म्हणून आम्ही सगळ्यांनी प्लॅन तर कॅन्सल केले, पण ठरल्याप्रमाणे बाहेर पडलो आणि त्याला आज रंगेहात पकडलं. तू अजिबात काळजी करू नकोस. हा विशाल तुला पुन्हा कधीही त्रास देणार नाही. डोळ्यातल्या वाहणाऱ्या अश्रूंना वाहू देत मिहिकाच्या मनात निनादत होते सूर. नभाचा भरवसा जसा, तसा हा दिलासा तुझा, तरी एकदा सांग ना, तू आहेस ना, तू आहेस ना.